आज मी लाखनवाडा येथे आले आहे. सामाजिक आणि आरोग्य क्षेत्रात काम करणारी संस्थेला मी भेट देण्यासाठी आलेली आहे. या संस्थेचं नाव श्री ब्रह्मांड नायक हेल्थ केअर ट्रस्ट आहे. आपण ट्रस्टच्या विश्वस्तांना भेटून त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. नमस्कार सर. नमस्कार माऊली. सर, तुम्ही तुमच्याबद्दल आणि तुमच्या ट्रस्टबद्दल आणि तुमच्या ट्रस्टच्या कार्याबद्दल आम्हाला माहिती सांगा. नमस्कार माऊली. मी डॉक्टर जयदीप रमेश सिंग चौहान. आपण एक साधारण 1-1.5 महिन्या अगोदर श्री ब्रह्मांड नायक हेल्थ केअर ट्रस्ट या नावानं एक आपण संस्था स्थापन केलेली आहे. आणि आपण मुख्यत्वे करून आरोग्य क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र या क्षेत्रामध्ये आपण काम करतो. तर आरोग्य क्षेत्रामध्ये काय असतं की बरेचसे रुग्ण जे असतात, हाडाच्या ऑपरेशनचे पेशंट ते दवाखान्यात ऍडमिट असतात. त्यानंतर काय होतं की त्यांना काही गोष्टीची आवश्यकता असते. जसं की एखाद्या पेशंटचं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे तर त्या पेशंटला वॉकरची आवश्यकता असते. किंवा जे पेशंट अनेक दिवसापासून वयस्कर पेशंट आजारी असतात, मग अशा वेळेस जास्त दिवस सारखं पलंगावर झोपून राहिल्यामुळं त्यांच्या पाठीला जखमा होऊ शकतात. बेडसोर म्हणतो आपण त्याला. तसंच रुग्णांसाठी ज्याही गोष्टीची आवश्यकता असते त्या गोष्टी आम्ही आमच्या श्री ब्रह्मांड नायक हेल्थ केअर ट्रस्ट मार्फत ते देण्याचा प्रयत्न करतो. काही चार्जेस नाही. आता ह्या ज्या वस्तू असतात, जसं की खालीवर होणारा हा बेड आहे, फावलर बेड, हवेची पाण्याची गादी, व्हीलचेअर, ऑक्सिजन मशीन, वॉकर, वाफेचं मशीन आणि अजूनही ज्या गोष्टी लागतील ह्या सर्व वस्तू आम्ही त्या रुग्णांना वापरण्यासाठी, हवे तितके दिवस वापरण्यासाठी त्यांना आम्ही मोफत देतो. त्याचे काही चार्जेस घेत नाही. आणि समजा एखादी वस्तू त्या रुग्णांनी नेली आणि तिची काहीतरी तुटफूट झाली तर त्याचे आम्ही काही चार्जेस घेत नाही. मस्त आहे. आणि याच्यामध्ये आम्ही काय करतो की आता कसं असतं, हे जे वस्तू असतात, आता जसं हे वॉकर आहे, वॉकर काही असं फार महाग नसतं. 1200-1500 रुपयापर्यंत वॉकर भेटतं. पण काय होतं की काही दिवस वापरल्यानंतर ते अडगळीत पडून राहतं आणि रुग्णाचा, त्यांच्या नातेवाईकाचा हा विनाकारांचा खर्च होतो. नंतर त्यांना त्याचा काही फायदा होत नाही ना. मग अशा वेळेस आम्ही ती गोष्ट त्यांना आमच्या ट्रस्ट मार्फत त्यांना वापरण्यासाठी देतो आणि त्यांचं काम झालं की ती आम्हाला परत आणून द्यावी. ट्रस्टची स्थापना कधी झाली? ट्रस्ट स्थापन साधारण आता 30 जानेवारी 2026 या रोजी या दिवशी आमची ट्रस्टची रजिस्ट्रेशन मिळालं आम्हाला त्या दिवशी. आता काय उपक्रम आहे? आता सुरुवातीला तर आम्ही हा एक रुग्णासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या देण्याचा प्रयत्न करतोय. तील काही वस्तू दिल्या आहेत? हो. तर आता आपण एक 5 ते 6 रुग्णांना यातील काही वस्तू दिलेल्या आहेत. जसं की एक पेशंट आहे जे बऱ्याच दिवसापासून आजारी होते, त्यांना आपण हा फावलर बेड दिलेला आहे. आणि त्याच रुग्णाला पाठीला जखम वगैरे होऊ नये यासाठी आपण त्यांना हवेची गादी सुद्धा दिलेली आहे. तसेच अजून एक रुग्ण आहे, त्यांना आपण एक हवेची गादी दिलेली आहे. एक वयस्कर आजी आहे, त्यांना दिलेली आहे हवेची गादी. आणि अजून एक पायाला मार लागलेला रुग्ण आहे, त्यांना डॉक्टरांनी वॉकर आणायला सांगितले होते. ते वॉकर पण आपण त्यांना दिलेलं आहे. तसेच एक रुग्णाला आपण ऑक्सिजनचं हे मशीन पण दिलेलं आहे. ट्रस्टचा हा उपक्रम कोणकोणत्या गावात सुरू आहे? आपण सुरुवातीला लाखनवाडा आणि हिंगणा या 2 गावामध्ये हा उपक्रम आपण चालू केलेला आहे. तसं तर आम्हाला हा उपक्रम प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात राबवायचा आहे, पण आमची आता नेमकीच सुरुवात आहे. त्यामुळे जसं जसं आमचं संस्थेचं कार्य वाढेल
तसंच आम्ही इतरही भागामध्ये ह्या सुविधा रुग्णांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. कोणत्या रुग्णांना काही साहित्य पाहिजे असेल तर मग कसा संपर्क साधतील? आता हा जो आपला उपक्रम आहे, हा आपला उपक्रम लाखनवाडा आणि हिंगणा या 2 गावासाठी आहे. तर या 2 गावातील रुग्णांना जर यापैकी काही साहित्यांची वस्तूंची गरज असेल तर त्यांनी आमच्या दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात आमच्यासोबत ते, आणि त्यांना आम्ही ह्या वस्तू देऊ. भविष्यातील काय उपक्रम आहे? भविष्यामध्ये आम्ही लवकरच आमच्या संस्थेमार्फत एक दवाखाना सुरू करणार आहे. त्याच्याबद्दल आमचे प्रयत्न चालू आहे. तयारी पूर्ण झाली की आम्ही लवकरच संस्थेमार्फत एक म्हणजे परिसरातील लोकांना कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत. तसंच या व्यतिरिक्त काय होतं माहिती आहे का, की आपला ग्रामीण भाग आहे. आपल्या ग्रामीण भागामध्ये काय असतं की बऱ्याच वेळेस प्रत्येक आजाराचा उपचार आपल्या इथे शक्य नसतो. मग अशा वेळेस रुग्णांना इतर शहरामध्ये किंवा मोठ्या दवाखान्यामध्ये जायची गरज पडू शकते. तर अशा वेळेस आम्ही आमच्या संस्थेमार्फत रुग्णांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना पुढे जाण्यासंदर्भात, पुढील ट्रीटमेंट संदर्भात त्यांना आम्ही योग्य माहिती देऊन मार्गदर्शन सुद्धा करतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे रुद्र प्रताप सिंग चव्हाण यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी श्री ब्रह्मांड नाईक हेल्थ केअर ट्रस्टला भेट म्हणून 2 वॉकर देणार आहे. ओके. प्रताप चव्हाण श्री ब्रह्मांड नाईक हेल्थ केअर ट्रस्टला 2 वॉकर भेट देत आहे. तुम्ही दोघंही करा. ओके. कारण द्यायचं नाहीये. तुम्ही खाऊ मला. तुम्ही दरवर्षी कशा प्रकारे वाढदिवस साजरा करतात? मी दरवर्षी केक आणतो. मित्र असतात, त्याच्यासोबत केक कापतो आणि बस असाच वाढदिवस असतो दरवर्षी. या वर्षी अशा प्रकारे का वाढदिवस साजरा केला? यावर्षी मला एखाद्या संस्थेला काहीतरी भेटवस्तू द्यायची होती गरजू व्यक्तींसाठी. त्यासाठी मी श्री ब्रह्मांड नाईक हेल्थ केअर ट्रस्ट या संस्थेला 2 वॉकर भेट दिली. बर्थडे साजरा करतो. धन्यवाद. वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. चिरंजीव रुद्र प्रताप सिंग चव्हाण यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त त्यांनी आमच्या श्री ब्रह्मांड नाईक हेल्थ केअर ट्रस्ट या संस्थेला 2 वॉकर भेट दिली. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि अशाच प्रकारे सामाजिक कार्य तुमच्या हातून घडो ही आमची अपेक्षा. धन्यवाद. आजच्या या विज्ञान युगामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत आहे. आज या ठिकाणी एक अभिनंदनीय बाब अशी घडली. प्रताप चव्हाण या बालकाने आपला वाढदिवस अनाठा इतर खर्च न करता तो पैसा योग्य उपयोगात आला पाहिजे, जनतेच्या सेवेत तो पैसा पडला पाहिजे याकरिता प्रताप चव्हाण यांनी ब्रह्मांड नायक हेल्थ केअर ट्रस्ट या संस्थेला आपल्या वाढदिवसानिमित्त 2 वाकर दिलेत. त्यांच्या या कार्याचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं तेवढं थोडंच आहे.
अशाच प्रकारची सुबुद्धी इतरही युवकांना मुलांना मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि प्रताप सिंग चव्हाण यांना अशी सुबुद्धी भेटो, यापुढे हातून समाजसेवा घडो अशी सुद्धा मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना वाढीचा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज चिरंजीव रुद्रप्रताप सिंग चव्हाण यांचा वाढदिवस, त्यानिमित्त त्यांनी आपल्या ट्रस्टला, श्री ब्रह्मांड नायक हेल्थ केअर ट्रस्टला हे 2 वॉकर भेट दिलेत. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना आमच्या ट्रस्टतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि अशाच प्रकारचे सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत राहो अशी मी अपेक्षा करतो. आणि त्यांनी त्यांचा वाढदिवस घरी साजरा न करता आणि घरी इतर खर्च न करता त्या पैशातून त्यांनी आमच्या ट्रस्टला 2 वॉकर भेट दिले. याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद. मी माझा वाढदिवस या वाढदिवसप्रमाणे दरवर्षी असा साजरा करत जाईन. तुम्ही तुमच्या YouTube चॅनलवर आमच्या संस्थेबद्दल माहिती सांगण्याची जी संधी दिली त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद. आणि याबद्दल तुमचे आभार. आणि तुम्हाला तुमच्या YouTube चॅनल साठी आमच्या आणि आमच्या संस्थेतर्फे हार्दिक शुभेच्छा.